मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, 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 राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, हो राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी, प्यारी प्यारी राधे प्यारे प्यारे श्याम संग आएंगे, श्याम आएंगे, मेरा जन्म सफल हो जाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा, राम सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे, राम आएंगे. शांता काकू, कोण येऊन राहिला? तुमचा भाऊ येऊन राहिला का? नाही हो पिंकी, माझा भाऊ नाही येऊन राहिला ना, कोणी नाही येऊन राहिले. तुले माहित नसे का काय अयोध्यामध्ये राम मंदिर बनून राहिला आहे तर? हां, मी कोरोनामध्ये रामायण सिरियल पाहिलं होतं ना. तिथं रामजी होते, लक्ष्मण होता, भरत, शत्रुघ्न, सीताजी आणि ते अयोध्येचे राजा होते. ते बनून राहिलं आहे का राम मंदिर? हो हो पिंकी, आता 21 तारखेला राम मंदिर मध्ये भगवान रामजीची मूर्ती स्थापित व्हायची आहे. ते तिथे मोठा जलसा आहे बाई. आपण जाऊन का शांता काकू? आपण जाऊन का अयोध्येला? मी पण येईन ना. नाही हो, आपण तिथे नाही जाऊ शकू. आपल्यासारख्या गरीब माणसाची कुठे लगार बाई तिथे. आपल्यासारख्या गरीब माणसाची लगार नाही लागे तिथे. हो पण शांता काकू, मला बी पाहायचं आहे ना राम मंदिर. मग मी कुठे पाहीन? अहो तर टीव्ही वर किती घंटा दाखवते. पाहून घेवायचा ना. आपल्यासारखे रे जाता येते का बाबा तिथे? आणि हो, ते अक्षत वाटणेवाले तुमच्या घराकडे आले होते का? कायचे अक्षत शांता काकू? अहो ते अयोध्येवरून अक्षत कलश आले आहेत ना, तर ते सगळे जण घरोघरी वाटून राहिले आहेत. तर ते तुमच्या घराकडे आले होते का म्हणतो? तुमच्या घरी आले होते का काकू? आमच्या घरी तर कोणीच नाही आले अक्षत देवाले. का हो बापा, येतील ना. आता गाव मोठा आहे, तर वाटता वाटता वेळ होते ना. हो काकू, जाऊ द्या. आता मला अयोध्येला नाही ना तुम्ही, तर मी जातो आपल्या घरी. चल, माझे लसणाचे वाफे वारून गेले असतील. 2-3 दिवस झाला इकडे तिकडे कार्यक्रमच कार्यक्रम, इकडे तिकडे जावं लागते. वाफेकडे लक्ष नाही दिलं ना, काहीच नाही. जाऊन पाहतो का केला ना का नाही तर. बाबा शांता, कोणाकडे सवारी निघाली तर तुझी? आली अजून ठेमा बुडगी. इकडेच्या तिकडे लावत राहते. याची गोष्ट त्याच्याजवळ, त्याची गोष्ट त्याच्याजवळ. दिवसभर याच्या घरी बस, त्याच्या घरी बस, हिची चुगली कर, तिची चुगली कर. हिला काही काम धंदेच नसत. काय नाही व काकी, वापाईकर जाईन म्हणता. वापाईकर नाही गेलो 2-3 दिवस झाला तर. मोहन जाऊन राहिलो आता. मा, तुमच्या वाप्यात लसणाचे पानं होऊन गेले का तर? झाला. आता ठेमा बुडगी म्हणाल मला लसणाचे पानं देजो का बाई? आक्षेची मोठ्यान साथ लागली आहे हो. अहो झाले ना, थोडे आता झालेत. बुड पानच आहेत, लहानच आहेत. का शांता, मीने तर रस्त्यावरून पाहिलो, चांगले वाफे आलेत ना, हिरवे कचकचे पानं आहेत. थोडसे मला दे ना, साध लागली आहे हो मोठ्या नागसाची. माझ्या सुनानं बाई वाफे नाही लावलं. वाफे लाव केलो तर वाफे नाही लावलं. थोडेसे असतील तर मला बी देऊन दे ना एखाद मूठ पानं. आताच तो कोटी पालून राहिले पानं. आता पाणी टाकायला जात होतो आम्ही घरी, एकही वेळेस आक्षे नाही खाल्ला. अहो तर तुमच्या वाफ्याजवळ काही वाफे आहेत ना, कोणत्याच वाफ्यातले तोडून घेतलं झाला. का हो ठेमा काकी, कोणाच्याही वाफ्यातले तोडून पानं भरून तर ते बोंबलतील नाही का? झगडावाले नाही येतील का? अहो निस्त्या सडल्या त्या लसणाच्या पानाईले कोण का म्हणते? मी पटकन तोडून घेईन आणि तुमच्या वाफ्याजवळ बसून जाईन. सांगीन कोणी चाले तर का तुमच्या वाफ्यातले पानं होत म्हणून. पहा ठेमा बुड्डी किती हुशार आहे. दुसऱ्याच्या वाफ्यातले पानं बुरबार करीन म्हणते आणि अंगावर झगडा आला म्हणजे. अहो पर काकी, कोणाच्याही वाफ्यातले कसकस तोडशील तर? अहो चल ना शांता, मी बरोबर तोडतो. तुझ्या वाफ्यातले 2-4 पानं, दुसऱ्याच्या वाफ्यातले 2-4 पानं, होऊन जाते एक मोठ पानं. चल 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 बाई.
शांता, शेऱ्या आहेत सप्पा. अहो माय पायत कोणाच्या बकऱ्या होत बाई, सप्पा भिडल्या आहेत वाप्यावर. ह्या बायकाले शरम नाही लागे का तर कजाने बाई. ओ ह्या कोणाच्या शेऱ्या होत वा? हट हट. अहो ते पाय मस्त बसली आहे तिकडे, खर्रा खाऊन राहिली आहे. शेऱ्या राखते ना पाय, कोटीत जात शेऱ्यानं आपण मस्त बसून खर्रा खाऊन राहिली आहे. मा हे तर दारकन होय ना, दारकन होय हे तर. मस्त बसली आहे पाय ना, पाय कशी बसली आहे तर. शेऱ्या कोणाचं नुकसान करत नाही, काहीच करत. यायला काही घेणं देणं नाही रे. आणते तिकडे शेऱ्या ना बसून जातात. हा दारकन, दारकन. का झाला हो? काय ढोरासारखी चिल्लावून राहिली आहेस तर? मनमानी चिल्लावतेस? हो ना हो, मला पागल कुत्र्यानं चावलंय म्हणून चिल्लावून राहिलो. पाय ना तुझ्या शेऱ्या, पाय ना. माझ्या वाप्याला पुरा चगलू टाकलाय, पुरा खाऊन टाकला वापाचा वापा. अहो तर शेऱ्याची जात लबरी होते. आता इकडे आले असतील, मी तिकडे बसलो होतो. हो ना, सोडून दे शेऱ्या. कोणाकडे जात, कोणाचं नुकसान करत नाही, काहीच करत. तू मस्त बस बाई ना खर्रा खाय. अहो तर तुझ्या पैशाने खर्रा खातो का? आपल्या पैशाने घेतलो, बसलो होतो तर खात होतो. मोठी आली तुझ्या पैशानं खातो का म्हणणेवाली. पर या शेऱ्याने नुकसान केलं तर आता कोण भरून देईल? भरून दे तूच. 60 रुपये किलो लसणा घेतलो आणि कुदरलो हे बांधी आणि लावलो ना, रोज पाणी टाकतो. मस्त आले होते वापे, तर तुझ्या शेऱ्याने खाऊन टाकला. अहो तर ह्या शेऱ्या माझ्या नव्हत ना, माझ्या नव्हत ना, त्या शिवलालच्या होत ह्या शेऱ्या, माझ्या नव्हत. अहो तुझ्या शेऱ्या होत ना, काय खोटी बोलतेस? खोटी बोलून राहिली आहेस अजून. तुझ्या शेऱ्या होत, काही घन तुझ्या घरी पाहिला ह्या शेऱ्याले. अहो शेऱ्यासारख्या शेऱ्या गावभर तर किती सारे शेऱ्या आहेत. माझी शेरी होय म्हणतेस तू? पाय ना ते दाढीवाली तुझी शेरी होय का तर? तुझी शेरी होय, तुझ्या अंगणात काही घन पाहिलो मी ना. हो होय तर होय, दान करशील तू आता? दान करशील म्हणतस? पाय ना कसे वापायची हाल हाल करून टाकला. किती आले होते चांगले, वित वित पूर्ण खाऊन टाकला. आणि दान करायची गोष्ट करते बाई. का करून घेशील ना तू? ऐ का करून घेशील? माझ्या का दान करायची आहेस? माझ्या शेऱ्यावर जा, तुला जो करायचा असेल तो कर. जा रिपोर्ट दे पोलीस स्टेशन मध्ये. पाहिलो बाई गावभरात बायका, पण तुझ्यासारखी बायको नाही पाहिलो. अहो माझ्यासारखी पावाचीच बी नाही. मी माझ्यासारखी एकुलती एकच आहो, पाटलाची लेक आहो. किचबिन कोटली नाही तर खूपच अंगात आल्यासारखी बोलते बाबा, खूपच अंगात आली आहे हिच्या. ओय शांताबाई, तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल. पहिले सांगून देतो. का करशील तू माझ्या? माझ्या वापे तुझ्या बकरीनं खाल्लं तरी बी तू माघार नाही घेऊन राहिली आहेस. अजून अंगावर चढून येतेस. का करशील म्हणतेस ना, बोट दाखवून राहिली आहेस माझ्याकडे. हो दाखवतो, जा बोट दाखवतो. का करशील तर करून घे माझा वाकडा. बहुत तुझ्या अंगात आली आहे नाही, बहुतच अंगात आली आहे. थांब आता तुझे केसच पिळतो. पाय शांताबाई लागून राहिला मला. पाय उठून जा तू, नाही तर पाय मीटिंग बोलवून गावात. अहो तू मीटिंग बोलव नाही, काहीच कर. मी आज तुला सोडू नाही. तुझ्या झोटा वागवल्याशिवाय तू काही वटणीवर नाहीयेस. अहो जाऊ दे ना शांता, जाऊ दे ना, मरून जायला ते, जाऊ दे ना. सोड ना शांता, सोड ना. मला केस नको वागवू ना, सोड ना. तू अशी काही माणूस नाही, अशी काही माणूस नाही तू. बहुत जरा अंगात आली आहे तुझ्या शेऱ्यानं माझे वापे खाल्ला तरी बी ती रंगदारी दाखवून राहिली आहेस. जाऊ दे ना शांता, हे दर्शक पाहून राहिले का म्हणतील तर. अहो तर ताईले सांग तवरिक आमच्या चॅनलला सबस्क्राइब करतील, लाईक करतील, कमेंट करतील, शेअर करतील. तवरिक मी इले चांगली देतो.